PPA ॲग्रीमेंट परचेस करायच्या एवढ्या घाईने केला, पूर्ण याच्यात एक लोकलेखा अधिकारी फक्त त्यांनी सस्पेंड केला. म्हणजे ही एवढी मोठी चेन आहे साहेब की आपण एवढ्या मोठ्या गुन्हा दाखल केला, वरिष्ठ अधिकारी ईडीकडे गुन्हा हे केला. नाही, गुन्हा दाखल झाला बरोबर आहे, परंतु याच्यात वरिष्ठ अधिकारी आपल्याला अपेक्षित काय तो प्रश्न विचारत वरिष्ठ अधिकारी सस्पेंड करायला पाहिजे होते साहेब. कारण की एक तर लोकलेखा अधिकारी एक खालचा अधिकारी यांनी हे केला. पूर्ण ही प्रक्रिया जी आहे, आपली मागणी काय ते वरिष्ठ अधिकारी जो याच्याशी संबंधित होता त्याच्यावर काय कारवाई केली किंवा आता आज करणार आपण तेवढं सांग. कारण की गुन्हा दाखल झाले बरोबर आहे, परंतु गुन्हा दाखल तो जसं म्हणतात तो नंतर गुन्हा दाखल झाला. MECBनी किंवा महापालिकेने काहीच केलं नाही, हे नंतर उघड झालं. परंतु त्याच्यात हे मोठी चेन आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर कोणत्या कारवाई केली किंवा त्याला सस्पेंड करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, बँक गॅरंटी चेक करणं अकाउंट ऑफिसरचं काम असतं, त्यामुळे त्या तो अकाउंट ऑफिसरला आपण सस्पेंड केले, त्याची चौकशी लावली. तरी देखील आणखीन ह्या EOW इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे जी तक्रार दिलेली आहे त्याची जी चौकशी चालू आहे, FIR रजिस्टर झालेला आहे, त्या चौकशी अंती याच्यात आणखीन कोणी जर आढळले तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. सभापती महोदय, लोकलेखा अधिकाऱ्यानं 1.5 वर्ष वाढवला नाही, तो तर कोणीतरी संबंधित ज्याला अधिकार होता. आपल्याला जी मागणी करायची थेट आणि सरळ वरिष्ठ याच्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची ACSच्या मार्फत चौकशी करणार का? म्हणजे गुन्हा दाखल आहे हा बरोबर आहे, हा गुन्ह्यामध्ये आता तुम्ही ते त्या लोकलेखा अधिकाऱ्याला फसवून टाकलं, परंतु वरिष्ठ अधिकारी जो कोणी याच्यात संबंधित आहे त्याच्यावर काय कारवाई करणार एवढं सांगा. सभापती महोदय, मी यापूर्वी पण म्हणले, चौकशी पूर्ण झाल्यानंतर कोण अधिकारी जबाबदार असतील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण चौकशी आणखी झालेली नाही. का एवढाच माझा मुद्दा आहे. सभापती महोदय, आता प्रश्न असा आहे की त्यांनी उत्तर दिलेले वाचवायचा नाही. प्रश्न असा आहे की तुम्हाला आणखी नव्याने काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. गुन्हा दाखल केलाय, नियमानुसार जी काही कारवाई असेल, जो काही शिक्षा असेल ती होईल. चौकशी मंत्री महोदय. सभापती महोदय, चौकशी करून अधिकारी कंपनी यांच्यावर उचित ती कारवाई करण्यात येईल. चोरी झाली तर त्या ज्या कंपन्याने असं केलेलं कृत्य त्याला ब्लॅकलिस्ट टाका, आमचं एवढंच म्हणणं आहे. चौकशी झाल्यानंतर सगळ्या कंपन्यांवरती त्यांना ब्लॅकलिस्ट करू, अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 6 राजेंद्र राऊत. लक्षवेधी क्रमांक 6 आज ओपनिंग झाली का बोलले? सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, आज पंतप्रधान सडक योजना असेल, मुख्यमंत्री सडक योजना असेल, आपल्या ग्रामीण भागाला दळणवळणाची साधनं निर्माण करण्याकरता आपण या सर्व बाबी करतो. आणि जवळपास प्रत्येक तालुक्याला माझ्या माहितीप्रमाणे 50-50 किलोमीटरचे 100